बरोबर नारद महर्षी वरी आले. वरी आल्याबरोबर शेंडी गिरी येणी आली. वा, जमलं गडे म्हणले. कानामध्ये नारद महर्षीच्या महाराज रुद्राक्ष होते. रुद्राक्ष गेले आणि कालामध्ये झुंबर आले. हातामध्ये खऱ्या अर्थानं नारद महर्षीच्या काही रुद्राक्षाच्या माळा होत्या. त्या माळा गेल्या आणि बांगड्या आल्या. नारदाची नारदीन झाली आणि त्या नारदनीला शंकर महाराज 60 पोरं झाली. 60 पोरं आणि एक मुलगी झाली. आता जमलं. नारद महर्षी खिन्न अवस्थेत बसले. काय म्हणले, सारखं देवाचं भजन करतो आपण, हे नाही, विण्याच्या तारा ओढू 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 तुटायची वेळ आली. एवढं भगवंताचं नामचिंतन करलं, चिपळ्या पार फुटल्या, दुसऱ्या आणून बदलल्या. एवढं भगवान परमात्म्याचं भजन केलं आणि मात्र काय फळ तर काहीच प्राप्त पदरात पडा नाही. म्हणून नारद महर्षी चिंतेत राहिले आणि चिंतेत राहून म्हणले इथं चिंता करण्यात गरज नाही. म्हणले मग आता देवाकडेच जायचं, देवाला सांगायचं, देवा आता भजन बजायला म्हणले. आणि देवाकडे गेले आणि देवाला सांगले. भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि कृष्णाला म्हणाले, देवा बजालाकडे म्हणले आता भजन. किती वेळेस तारा बदलू म्हणले त्या विण्याच्या, सारखं भजन करावलं म्हणले. भजन करू 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 तारा बदलू चिपळ्या बदलू कंटाळा आला. म्हणले आता मात्र मी भजन करणार नाही, आता मात्र माझा विचार बदललाय. काय विचार बदललाय म्हणले, मला लग्न करा वाटायला. म्हणले कोण म्हणलं, नारद महर्षी. महाराज आता एवढा माणूस भजनामधला नंबर 1चा माणूस, तयारीचा माणूस, नंबर 1चा वारकरी, आणि आता वारकऱ्यांना असं म्हणल्यास कसं जमन. वारकरीच म्हणून आला, देवा आता माझी इच्छा बदलली. म्हणले काय झाले, मला आता लग्न करण्याची इच्छा झाली. देव म्हणले आता ह्या वयात कोण देईन. म्हणले अहो इथं लग्नात आलेले आहेत जेवढे काही पोरं 25चे झाले त्यांना मिळाना, आणि तुमचं तर फार वय झालंय. म्हणले तुम्हाला कोण देणार आहे मुलगी. नारद महर्षी म्हणले, देवा तुम्हाला काहीही करता येतंय, तुम्ही करू शकतात, काय करा तुम्ही, तेवढं आपलं जमवायचं बघा. तर देवाला वाटलं लयच महाग लागलंय, म्हणून देवानं आपलं माया निर्माण केली. महाराज देवानं सांगितलं तुम्हाला मुलगी देणार आहे कोण, मग नाही दिली तर तुमची द्या ना म्हणले एखादी. आता जमलं का म्हणले, डेपीवरच आकडा टाकायला हे. तर नारद महर्षी म्हणले तुमची द्या एखादी, पण भगवंतानं सांगितलं काही अडचण नाही, 16,108 आहेत, जिथं मी नसन तिथली एखादी घेऊन जा. नारद महर्षी तो खुशच झाले. महाराज उड्या हाणीतच निघाले. म्हणले 2-4 तास छापके तो म्हणले ह्याच्या, काय अडचण नाही म्हणले. का ना नारद महर्षी निघाले आणि निघाल्याबरोबर महाराज आता 16,108 पत्न्या. आणि मग मात्र नारद महर्षीनं प्रत्येक दारामध्ये जायचं, जय हरी म्हणायचं. आणि जय हरी म्हणल्याबरोबर बघितलं महाराज देव तिथं हाय, तर जाऊ झोपेतून डोळे चोळीत बाहेर निघालेले. इथं हाय म्हणले, जाऊ द्या पहिला नंबर हुकला म्हणले, काय अडचण नाही. दुसऱ्या घरी गेले, डोकावून पाहिल्याबरोबर देव तिथं दातो घासायलेले होते. तिसऱ्या घरी गेले, तिथं देव स्नान करायलेत. म्हणले इथं बी हायच का. म्हणले इथला बडेगडे म्हणले हे माणूस न्यात म्हणलाय. म्हणले प्रत्येक घरामध्ये तर दिसायला हेच. म्हणले 8 बी काय टाकली म्हणले. आणि मग मात्र प्रत्येक घर तपासलं, पण नारद महर्षीला बेजारी झाली. महाराज 16,108 घर तपासायचे, तपाशी 16,107 घर तपासले, एक घर राहिलं, ते होतं रुक्मिणीचं. आता रुक्मिणीचं घर म्हणल्यास नारद महर्षीला वाटलं हे तर आवडतीची पत्नी महाराज, इथं तर 100% असणारच. म्हणून नारद महर्षीला वाटलं आता हे घर तपासायचंच नाही, आपलं चलत सरळच जावा. मग मात्र सरळ नुसतं असं डोकावून बघू लागले नारद महर्षी, दिसतंय का कुठं. मधी आवाज दिला नाही, काय नाही, नुसतं डोकावून बघितलं आणि पुढे गेले की बघितल्याबरोबर रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालू लागल्या. पुढे गेलेले मागं सरकल्या, इथं दिसा नाही म्हणले इकडे. जमलं साधला म्हणले. आता आनंदी झाले महाराज, बेटा मन में लड्डू फुटा असं म्हणत निघाले महाराज. हो आले महाराज. आल्याबरोबर प्रांगणामध्ये आले आणि आल्याबरोबर म्हणले रुक्मिणी म्हणल्या या सूर बदलला. म्हणले कस काय, रोज आई साहेब म्हणून आवाज देत होता म्हणले, पण आज रुक्मिणी म्हणायला. म्हणले काय. म्हणले आमचं ठरलंय म्हणले देवाचं आमचं काय, जिथं मी नसल ती पत्नी तुझी. इथं आहेत का म्हणले देव. रुक्मिणी सांगितलं इथं नाही. तर जमलंच की म्हणले, आता तानच मिटला म्हणले. आणि मग मात्र जमलं म्हणल्या बरोबर त्यांनी असं केलं, आता मात्र तुला माझ्यासोबत यावं लागेल, माझी पत्नी तुला व्हावं लागेल. रुक्मिणीनं सांगितलं अडचण काहीच नाही, मला बी आनंद आहे म्हणले. देव माझ्याकडे येत नव्हते म्हणले, काय नव्हते, 16,108 पत्न्या. मग आता काही अडचण नाही म्हणले, मी तुझी पत्नी होते. पण काय पण आहे म्हणले, तुला एकदा स्नान करून यावं लागेल. नारद महर्षी म्हणले त्यात काय म्हणले, निघालो म्हणले. संतूर साबण घेतली निघाले महाराज. गेले पुढं आणि गेल्याबरोबर त्यांना एक सरोवर दिसलं.
त्या सरोवर दिसल्याबरोबर नारद महर्षीनं विना ठुला चिपळ्या ठुल्या कपडे काढले आणि महाराज हाणला मुटका त्या सरोवरामध्ये. पण ते सरोवर शापित होतं. भगवान शंकरानं त्या सरोवराला शाप दिलता, इथं कोणी पुरुष येऊन या सरोवरामध्ये स्नान केलं की तो स्त्री होणार, आणि कोणत्या स्त्रीनं जर खऱ्या अर्थानं या सरोवरामध्ये स्नान केलं की तो पुरुष होणार. त्या सरोवराला शाप असल्या कारणास्तव ते सरोवर तसं होतं. त्याच सरोवरामध्ये नारद महर्षीनं नेमकं मुटका हाणला महाराज. हो, हाणल्याबरोबर नारद महर्षी वरी आले. वरी आल्याबरोबर शेंडीगिरी येणी आली. वा, जमलं गडे म्हणले. कानामध्ये नारद महर्षीच्या महाराज रुद्राक्ष होते. रुद्राक्ष गेले आणि कालामध्ये झुंबर आले. हातामध्ये खऱ्या अर्थानं नारद महर्षीच्या काही रुद्राक्षाच्या माळा होत्या. त्या माळा गेल्या आणि बांगड्या आल्या. काय नारद महर्षीचा सगळा वेश पालटून गेला. साडी वगैरे सर्व काय आली. नारद महर्षी म्हणले हे काय झालं म्हणले. आणि मग नारद महर्षी हे काय झाले. बघता बघता एक समोर एक व्यक्ती दिसला त्यांना. महाराज कोळी तिथं मासे धरणारा होताच की महाराज. ते ना लगेच नारद महर्षीला धरलं हाताला की ओल्ड बाहेर. ते म्हणले तू कोण आहेस, तू कोण आहेस, चल म्हणले माझी पत्नी व्हायचं. आता झाला का उलटाच खेळ. हे गेले लग्न करायला आणि ह्यांनाच पत्नी व्हावं लागलं महाराज. बघता बघता त्या नारदाची नारदीन झाली आणि त्या नारदनीला शंकर महाराज 60 पोरं झाली. 60 पोरं आणि एक मुलगी झाली. आता जमलं का म्हणले 61 जणाचा लेकराचा. इथं घरामध्ये 4 लेकरं असले तर महाराज एवढी बेजारी होती. 61 जणाचा सांभाळ त्या नारदीनाला करावा लागायला. आता नारदीन आता काय नाईलाज होता महाराज. डबे करून एकाला डबा करून द्यायचं, शाळेत वाटा लावायचं, तर दुसरं तिसरं 60 जणी खऱ्या अर्थानं एवढे मोठा जण परिवार. कुणी म्हणायचं आयो सस, कुणी म्हणायचं आयो मुंगूस. आता ते शेवट तेच होते ना महाराज. त्यांना काय लागणार दुसरं खायला. त्या नारद महर्षी बेजार होऊन गेले आणि बेजार होता 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 नारद महर्षीला असं वाटलं आता अवघड झालं गडे म्हणले. मग नारद महर्षी तिथून जी धूम ठेकली आणि धूम ठोकल्याबरोबर त्या सरोवरामध्ये जाऊन उडी हाणली. उडी हाणली की परत मात्र नारद महर्षी झाले. आणि नारद महर्षी झाल्याबरोबर त्यांनी पाहिलं काटला तर आपला विना तसाच आहे, आपल्या चिपळ्या तशाच आहेत. घेतल्यांची धोतरवर करून धूम ठोकली. धूम ठोकल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबांना आवाज दिला, नारद महर्षी नको 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 म्हणले. आईसाहेब नको म्हणले. जवळ आले सांगितलं लेकराचं चुकल्यास लेकराला समजून सांगत जात जावं, एखादी चापट हाने जात जावी. पण एवढी माया दाखीत असतात का म्हणले. अहो किती फजिती झाली म्हणले माझी, किती फजिती. अहो 60 नाही 61 मुलं या देहाला सांभाळावं लागले म्हणले. आतापर्यंत अशी माया कधी पाहिली नव्हती. लेकराचं चुकल्यानंतर लेकराला समजून घ्यावं, एखादी चापट हाणून सांगावी, पण एवढी माया दाखवत असतात का. मग मात्र रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, अरे भगवंताची मायाच अशी आहे, ती फक्त दुःखालाच कारणीभूत देते. म्हणून माया खऱ्या अर्थानं दुःखाला कारणीभूत होत असते. नारद महर्षीनं सुद्धा खऱ्या अर्थानं नारद महर्षीला थोडीशी माया दाखवली तर 60,000 मुलं होऊन दुःखाला कारणीभूत व्हावं लागलं. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा त्या दुःखामध्ये जर पडायचं नसेल तर तुम्हाला आम्हाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. कशा पद्धतीमध्ये करावं लागेल महाराज, कशा पद्धतीने हातानं टाळी वाजवायची आणि मस्त मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा कुमारी.